नमस्कार मित्रांनो. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की अवनी इव्हेंटमध्ये बोर झालेली असते. वसुंधरा विचारते, वहिनी काय झालंय? अवनी म्हणते, अगं बघ ना, आज एवढा मोठा इव्हेंट आहे आणि मला आपलं घर वाटतच नाहीये. एकही काम करायला नाहीये. इतर वेळी घरात कुठलाही कार्यक्रम असू दे, नुसतं कामाचं टेन्शन असतं. हे करायचे ते करायचे आणि आज काहीच करायचं नाहीये. वसुंधरा म्हणते, वहिनी अहो, आजच्या दिवशी आपण असं समजायचं की ब्रेक घेतलाय आणि मजा करायची. त्या दोघी बोलत असतात आणि तनया उदास फिरत असते. वसुंधराचं लक्ष तिच्याकडे जातं. तनया अवनीला म्हणते, मग वहिनी हे सगळं बघून डोळे दिपलेत ना तुमचे? अवनी म्हणते, मला मज्जा येते. किती पाहुणे आहेत घरात ना. तनया म्हणते, मग करा ना मजा तुम्ही. अहो हे बघा, टॅटूवाला तिथे बसलाय ना, तुम्ही टॅटू काढून घ्या. अवनी नाही नाही म्हणत असते आणि तनया खूप फोर्स करत असते. वसुंधरा म्हणते, तनया त्यांना नाही काढायचं, कशाला फोर्स करतेस तू? तनया अवनीचं काहीच ऐकत नाही आणि तिला फरफटत टॅटू काढायला घेऊन जाते. तनया अवनीला टॅटू आर्टिस्ट समोर बसवते. अवनी म्हणते, तू काढ ना, मला नकोय. म्हणते, बहिणी मम्मा आली ना की मी तिच्यासोबत काढेल, आता तू काढून घे. तनया विशाखाची वाट बघत असते. मम्मा का नाही आली असा तिला प्रश्न पडतो. ती समोर बघते आणि तेवढ्यात तिला विशाखा दिसते. तनया धावत विशाखाकडे जाते. तनया विशाखाला म्हणते, मम्मा एवढा उशीर लावतात का? विशाखा म्हणते, आले हेच नशीब समज. आता मला सांग, पैशांची व्यवस्था झाली आहे ना? आहेत ना घरामध्ये पैसे? म्हणते, मम्मा आहेत माझ्याकडे, नको काळजी करूस तू. विशाखा म्हणते, मग दे ना पैसे. अगं मला त्या गुंडांना द्यायचे. तनया म्हणते, मम्मा आता असे देता येणार नाही, तू अजिबात काळजी करू नको. आता आहे ना, सगळ्यांना वाण देणार ना त्यावेळेस तुला बॉक्स देणार आहे आणि त्या बॉक्समध्ये पैसे असतील. विशाखा म्हणते, आत्ताच दे ना तो बॉक्स. तनया म्हणते, नाही ग, आता तुला बॉक्स दिला तर डाऊट येईल. नको, चल तू आतमध्ये मस्त एन्जॉय कर. मम्मा हे डेकोरेशन वगैरे बघ, अगं सगळं मी मॅनेज केलंय. अगं आमच्या आई खूप खुश झाल्या. गुरुमाताचं प्रकरण वगैरे सगळं विसरून गेलेत. विशाखा विचारते, तुझी सासू कुठे? तनया दाखवते. विशाखा म्हणते, ई कसली घाण दिसते ती, पूर्ण आयटम दिसते. त्या दोघी जयश्रीवरती हसत असतात. विशाखा म्हणते, तनया बाळा मला पैसे दे ना. तनया म्हणते, मम्मा हे काय लावलेस आल्यापासून, पैसे पैसे पैसे. अगं आज चल एन्जॉय कर जरा. अगं आमच्या आईंना भेट आणि हरभऱ्याच्या झाडावर चढवू ना त्यांना. विशाखा म्हणते, तनया प्लीज पैसे दे ना, तो माणूस इथेच थांबलेला आहे. तनया म्हणते, ते मी काय ऐकणार नाही, चल आतमध्ये. विशाखाला आतमध्ये घेऊन जाते. तर इकडे जयश्री मैत्रिणींशी बोलत असते. मैत्रिणी म्हणतात, खूप छान दिसते ना तू जयश्री, आता ही अशीच राहा, बदलू नको आणि आधीसारखं काकूबाईसारखं राहू नको. जयश्री मागे वळून बघते आणि तिला विशाखा दिसते. विशाखा मुद्दामच खोटं खोटं नाटक करते आणि जयश्री खूप सुंदर दिसते असं दाखवते. विशाखा म्हणते, अगं जयू, मी लांबून तुला ओळखलंच नाही, मला वाटलं कोणीतरी बॉलिवूड ऍक्ट्रेस वगैरे आली का काय. जयश्री म्हणते, काही काय तुझं. विशाखा म्हणते, नाही ग, खरंच सांगते, बघ ना, अगं सगळीकडे तुझंच नाव घेतलं जातंय. तू खूप सुंदर दिसतेस, अशीच राहा. आता उद्याच्या न्यूजपेपरमध्ये तुझा फोटो नक्कीच येईल. जयश्री सगळं क्रेडिट तनयाला देते. तनया म्हणते, आई तुम्ही पुढचा कार्यक्रम सुरू करा ना, म्हणजे पेस्ट्रीवरती तुमचे अजून फोटो येतील. ते पुढचा कार्यक्रम करण्यासाठी पुढे जातात. विशाखा इथे टेन्शनमध्ये असते. ती म्हणते, तनयाने लवकरात लवकर पैसे दिले पाहिजे, नाहीतर माझं काही खरं नाही. विशाखा विचार करत असते आणि तिच्या मागेच एक झुणका भाकरी देणारी बाई असते. ती म्हणते, झुणका भाकर खाणार का? विशाखा म्हणते, नको. ती बाई म्हणते, मग हे खाणार का तुम्ही? ती बाई कपडा बाजूला करते आणि तिथे गन ठेवलेली असते. त्या बाईला गुंडांनीच पाठवलेलं असतं. विशाखा ते बघते आणि म्हणते, तुम्ही हे इथे कसं काय? तेवढ्यात विशाखाचा फोन वाजतो. ती बाई म्हणते, अहो मॅडम फोन वाजतोय, फोन घ्या. गुंडाचा फोन आलेला असतो. विशाखाला तो गुंड म्हणतो, काय मग मॅडम, झुणका भाकर आवडले की नाही? अहो ही माझीच बहीण आहे, तुमच्या मागावर ठेवले आम्ही. विशाखा म्हणते, अहो हे सगळं का करताय तुम्ही, काय गरज आहे या सगळ्याची? मी तुम्हाला सांगितलं ना माझ्यावर विश्वास ठेवा, मी पैसे देणार आहे तुमचे. तो गुंड म्हणतो, हे बघा मॅडम, माझा तुमच्यावरती काडी मात्रही विश्वास नाहीये. आता 1 तासाच्या आत पैसे दिले नाही तर मी आतमध्ये येऊन कार्यक्रम करेन. माझी माणसं सगळीकडे गोळ्या झाडतील, कोणाला कोणती गोळी लागेल हे सांगता येणार नाही. त्या घाई करा, आवरा, हा टिक 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 चालू आहे, असं म्हणून तो फोन कट करतो. ती बाई विशाखाकडे बघत असते. विशाखा अजून घाबरते, इकडे तिकडे बघते. आपल्या मागावरती अजून गुंड असतील असं तिला वाटत असतं. तर तनया या सगळ्या बायकांना जवळ बोलवते आणि हा सगळा खास कार्यक्रम जयश्रीसाठी ठेवला हे सांगते. सगळेजण जयश्रीसाठी टाळ्या वाजवतात. विशाखा लांबून हा सगळा कार्यक्रम बघत असते आणि वसुंधरा तिच्याकडे येते. विशाखा दचकते. वसुंधरा म्हणते, अहो मीच आहे आणि किती दचकलात तुम्ही, काय झालं काय तुम्हाला? विशाखा म्हणते, मी दचकत वगैरे नाहीये, मी कार्यक्रम बघते आणि तो एन्जॉय करते. माझ्या मुलीने एवढी सगळी तयारी केली ना, मला तिचा खूप अभिमान वाटतो. आणि तसंही माझी तनया एवढा ग्रँड इव्हेंट करू शकते, बाकी कोणी करू शकत नाही. वसुंधरा म्हणते, हो खरं आहे ना,
साध्या हळदी कुंकवाचा एवढा ग्रँड इव्हेंट तुमची मुलगीच करू शकते. तर इकडे तनया सगळ्यांना म्हणते, आज हळदी कुंकू आहे ना, आज कोणाचाही विचार करायचा नाही, फक्त स्वतःचा विचार करायचा आणि एन्जॉय करायचं तुम्ही सगळ्यांनी. आणि हो, तुम्हाला वाटत असेल हळदी कुंकू होणार आहे की नाही, हळदी कुंकू होणार आहे आणि तुम्हाला वाण पण देणार आहे. पण त्याआधी तुमच्यासाठी गेम्स अरेंज केलेत, ते गेम्स खेळायचे. आणि या गेम्समध्ये जो जिंकेल त्याला एकदम महागडं गिफ्ट मिळणार आहे. चालू होतात आणि बायका त्याच्यामध्ये एन्जॉय करत असतात, पार्टिसिपेट करत असतात. त्या गेम्समध्ये कोणाला महागडा मोबाईल मिळतो, तर कोणाला थायलंडचा टूर पॅकेज मिळतं. जयश्री म्हणते, तनया अगं साधं हळदी कुंकू होतं, तू किती खर्च केलायस हा. तनया म्हणते, आई राहू द्या ना, एन्जॉय करू दे सगळ्यांना. सगळ्या जयश्रीच्या मैत्रिणी कौतुक करायला लागतात. त्या म्हणतात, जयश्री अगं किती छान हळदी कुंकू ठेवलंयस तू. मी तर आमच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा एवढा भारी इव्हेंट बघितला हळदी कुंकवाचा, किती मजा येते आम्हाला. तनया विचारते, आई तुम्ही मगाशी मला खर्चाबद्दल काहीतरी विचारत होतात ना. जयश्री म्हणते, ठीक आहे, इट्स ओके, तरी एवढा खर्च केला तर चालतो. सगळ्या बायका पुन्हा खेळायला लागतात. वसुंधरा विशाखाला म्हणते, तुमच्या मुलीकडे बघताय ना तुम्ही, अहो स्वतःच्या चुकांवरती पांघरून घालण्यासाठी तिची चाललेली धडपड बघताय ना तुम्ही. पण अहो तिला कळतच नाहीये, तिच्या चुकाच एवढ्या मोठ्या आहेत, त्या कितीही झाकल्या तरी ते दिसणारच आहेत. वसुंधरा बाजूला निघून जाते आणि झुणका भाकरवाली म्हणते, ए काय गे विशाखा, पैसे मिळणार आहेत का नाही, देऊ झुणका भाकर तुला. विशाखा म्हणते, गप्प बसा जरा. विशाखा खूप टेन्शनमध्ये असते आणि ती तनयाकडे सारखी बघत असते. तर इकडे तनया या सगळ्या बायकांना दुसऱ्या गेमकडे घेऊन जाते. तनया या सगळ्या बायकांना गेमचे रूल सांगते. एका बाईने पुढे यायचं आणि व्हील फिरवायचा, जो टास्क येईल तो टास्क परफॉर्म करायचा. ती सुरुवातीला अवनीला इन्व्हाइट करते आणि व्हील फिरवला जातो. इव्हेंट मॅनेजर तो व्हील कंट्रोलमध्ये ठेवत असते. मुद्दामच ती उखाण्यावरती आणते. तनया जसा इशारा करते त्याप्रमाणे ती काम करत असते. अवनीला उखाणा घ्यायला सांगतात. अवनी सगळ्यांसमोर सुंदर उखाणा घेते. तनया म्हणते, आता पुढची व्यक्ती येते, म्हणजे कौतुक करून घ्यायला येते. खरं तर ते आमच्या कुटुंबात राहत नाही, पण कुटुंबाचाच एक भाग आहे. सुशीला रानडे, पुढे या. आई नाही नाही म्हणत असतात. तनया म्हणते, काकू कशाला लाजताय, या तुम्ही पुढे. तनया सुशीलाला पुढे घेऊन येते आणि ती इव्हेंट मॅनेजरला इशारा करते. इव्हेंट मॅनेजर ते व्हील फिरवते आणि त्याच्यामध्ये गाणं असं येतं. तनया म्हणते, आता सुशीला काकू तुम्हाला गाणं परफॉर्म करावं लागेल, गाणं गाऊन दाखवा. सुशीला म्हणते, मला गाणं येत नाही, माझ्या जागी जर वसुंधराने गायलं तर चालेल का. तनया म्हणते, हे असं चालणार नाही. अहो तुम्ही व्हील फिरवलाय ना, तुमचा टास्क आहे. पण ठीक आहे, तुम्हाला नाही गाता येत तर. आणि तसंही मी समजू शकते, असे मोठे मोठे इव्हेंट तुम्ही कधी पाहिलेच नसतील आणि एवढे हाय क्लास लोक बघून तुम्हाला कसं तरी होत असेल ना. काय तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन उभे राहा. तनया सुशीलाला बाजूला घेऊन जाते आणि तिला म्हणते, आता कळली ना स्वतःची लायकी. जेव्हा होस्टने बोलवलं नसेल ना त्यावेळेस यायचं नसतं. वसुंधरा हे सगळं ऐकते आणि तनयाला बाजूला करते. आईला वाईट वाटत असतं, त्यांच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं. वसुंधरा म्हणते, आई सॉरी, तुझा हा झालेला अपमान सहन करू शकणार नाही, मी तिच्याकडे बघतेच. तनया स्वतःच कौतुक करते आणि ती म्हणते, आता या घरातली लाडकी व्यक्ती तुमच्या समोर येणार आहे, ती म्हणजे मी स्वतः तनया ठाकूर. अलिशाला व्हील फिरवायला सांगते. अलिशा व्हील फिरवते. तर इकडे विशाखा खूप टेन्शनमध्ये असते. तिचं भाकरीवालीकडे सारखं लक्ष असतं. भाकरीवाली बंदूक घेऊन तिच्या समोर उभी असते. व्हील फिरलं जातं आणि ड्युएट डान्स येतो. तनया म्हणते, ड्युएट डान्स करायला मला काही हरकत नाही, पण माझं पार्टनर कोण बनेल आता. तिचं लक्ष वसुंधराकडे जातं. तनया वसुंधराला म्हणते, वसू वहिनी तू डान्स करशील माझ्यासोबत. वसुंधरा म्हणते, मी. तनया म्हणते, ठीक आहे, तुला पण तुझ्या आईसारखी भीती वाटते का. वसुंधरा म्हणते, नाही नाही, भीती कसली वाटते, आणि मला कुणाची भीती वाटणार आहे, तुझी. नाही, अजिबात नाही, होऊन जाऊ दे डान्स. तनया म्हणते, तुझ्यासोबत तुझ्या आईचं प्रेम असेल, पण माझ्यासोबत माझ्या सासूचं प्रेम आहे. वसुंधरा आईच्या पाया पडते आणि तनया जयश्रीच्या पाया पडते. तनया जयश्रीला म्हणते, आई हिला माहिती नाही मी डान्स शिकलेली आहे, आता बघा सगळ्यांसमोर मी कसं तिला तोंडावर पाडते. जयश्री म्हणते, जा जा, मजा येईल, जा. तनया वसुंधराकडे जाते आणि तिचा हात धरते. वसुंधरा तिचा हात झटकते. तनया म्हणते, प्रेशर घेऊ नको डान्स करण्याचं, तुला जसा जमेल तसा डान्स कर. अगं फार फार तर काय होईल, लोक तुझ्यावर हसतील. ऑल द बेस्ट वसुंधरा. वसुंधरा तिच्याकडे रागाने बघते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.